सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। तर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या झळकत असताना आणखी एका बातमीनं महाराष्ट्रातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात गरमागरम चर्चेला ऊत आला आहे। या बातमीनं अक्षरशः खळबळ उडवून दिली आहे। गेल्या महिनाभर दबक्या आवाजात हनी ट्रॅपची चर्चा सुरू होती आणि अखेर या हनी ट्रॅपची वाच्यता अनौपचारिकपणे गप्पांमध्ये एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यानं केली आणि राज्यात एकच खळबळ माजली। या हनी ट्रॅपमध्ये राज्यातील तब्बल 72 सनदी अधिकारी राजकीय नेते अडकल्याची चर्चा सुरू आहे। यामध्ये चक्क IAS IPS अधिकाऱ्यांच्या सोबतच अनेक आजी-माजी मंत्रीच अडकल्याचं बोललं जातंय। या अगोदर सुद्धा हनी ट्रॅपचे अनेक प्रकार घडले आहेत, परंतु या हनी ट्रॅपमध्ये नेते आणि अधिकारीच अडकले असल्यानं याचं गांभीर्य जरा जास्त आहे। वास्तविक हा हनी ट्रॅप आहे की रासलीला आहे यावर शंका उपस्थित केल्या जात आहेत, पण काही असलं तरी या बातमीमुळे राज्यात प्रचंड खळबळ उडाली असून त्याची आंबट शौकीन चवीनं चर्चा करीत आहेत। राजकीय आणि प्रशासकीय अय्याशी, रासलीला किंवा गोपनीयतेच्या आड सुरू असलेल्या या गोष्टींचा बुरखा एका महिलेकडून फाडला गेलाय। दुसऱ्या बाजूला आपण असं देखील म्हणू शकतो की ही त्यांची खाजगी बाब असेल, परंतु या त्यांच्या खाजगी जीवनात आपण डोकावायचं कारण नाही। पण उलट हनी ट्रॅपच्या प्रकरणामुळे सार्वजनिक जीवनाला बाधा येत असेल तर त्याचा परिणाम निश्चितच शासन निर्णय धोरणावरती होणार असेल तर त्याची गंभीर दखल घ्यावी लागेल। सुंदर दिसणारी महिला लाघवी आणि मधाळ बोलण्याद्वारे पुरुषाला घायाळ करते आणि ही पुरुषाची कमजोरी आहे। कदाचित अशाच पद्धतीनं या हनी ट्रॅपमध्ये राज्यातील 72 वरिष्ठ अधिकारी आजी-माजी मंत्री अडकले असल्याच्या चर्चा आता चवीनं रंगू लागल्या आहेत। या प्रकरणी संशयाच्या धुक्याचं सावट पसरलं आहे। ज्या अर्थी या प्रकरणी धूर आहे त्या अर्थी कुठंतरी आग निश्चित आहे असं बोललं जातंय। अद्याप कोणत्याही नेत्याचं किंवा अधिकाऱ्याचं नाव उघड झालं नसलं तरी या हनी ट्रॅपचा सस्पेन्स मात्र चांगलाच वाढलाय। मुळात हा हनी ट्रॅप कशासाठी लावला गेला, यामध्ये कोणती शक्ती आहे का? एवढ्या मोठ्या प्रमाणात नेते, मंत्री आणि अधिकारी यांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून काही संवेदनशील माहिती काढून तरी घेतली नाही ना, अशा अनेक प्रश्नांची मालिका तयार होते आहे। जनतेच्या मनात देखील संभ्रम आहे की या हनी ट्रॅपच्या आडून काही टेंडर्स किंवा धोरणात्मक निर्णयावर परिणाम घडवणाऱ्या गोष्टी तर घडवून आणल्या नसतील ना। तर दुसरी चर्चा अशी आहे की ही मोडस ऑपरेट तरी नाही ना, अथवा यामागं एखादी टोळी पद्धतशीरपणे काम तर करीत नाही ना। या आडून नेमकं कुणाला काय साध्य करायचं आहे हे मात्र कळायला मार्ग नाही। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या हनी ट्रॅपचे पुरावे असल्याचं खाजगीत बोललं जातंय। या प्रकरणी पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही, पण काही अधिकारी मात्र खाजगीत याविषयी आता बोलत आहे। विशेष म्हणजे या हनी ट्रॅपचा मास्टरमाइंड मोठ्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचं बोललं जातंय। त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वास देखील येतोय। या महिलेच्या विरोधात अनेक जणांनी तक्रारी दाखल केल्या आहेत, तर खुद्द महिलेने देखील आपल्यावर अत्याचार झाल्याची तक्रार दाखल केली आहे। उलट सुलट तक्रारी प्रति तक्रारीमुळे यात आणखी गुंतागुंत वाढत चालली आहे। नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आक्षेपार्ह असणारा व्हिडिओ असून यामध्ये संबंधित राजकीय नेते, आजी-माजी मंत्री आणि अधिकारी असल्याचं बोललं जातंय। एकंदरीतच हा सगळाच नाजूक विषय असल्यानं गोची झाले। या हनी ट्रॅपला हाय प्रोफाईलचं स्वरूप आले। अर्थात याची सध्या जोरदार चर्चा असल्यानं जे अधिकारी आणि मंत्री रंगीन आहेत त्यांच्याकडे संशयाच्या नजरेनं पाहिलं जाऊ लागलं आहे। त्यामुळेच हनी ट्रॅपची ही टोपी तर फेकली गेली आहे। आता ती कोणाकोणा नेत्याच्या आणि उच्च अधिकाऱ्यांच्या डोक्यावरती परफेक्ट बसेल हे आता पाहावं लागेल।